म्हणजे सर म्हणजे काय सर तुम्ही थांबा ना एक तर तुम्ही अपमान केल्यावर हा म्हणतो ह्याच्यावर काही थांबा ना जरा भाषण सुरू केलं होतं ना हे अरे यार काय तुम्ही 1 मिनिट थांबा ना, मी ट्राय करते ना मॅनेज करायला. फॅमिली तिथे तुम्ही लिस्ट मागवा हवं तर. चेतना चेतनाचं तर मुळीच नाहीये. अरे ह्याचं नाही लिहिलंय तर तिचं का लिहीन मी? सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता असं पारितोषिक आहे तर तिचं लिहिणार आहे मी. सर ऐका ना, चेतना माझी असिस्टंट आहे. असिस्टंट म्हणजे तुमची असिस्टंट आहे म्हणून आता तिला पारितोषिक द्यायचं म्हणजे पार्शालिटी करायची. हे बघा मी माझ्या तत्वांशी एकनिष्ठ राहणारा परीक्षक आहे. मी सर, ऐका अजिबात ना, असं- काय बोलताय तुम्ही? तिला पारितोषिक द्यायचं नाहीये, लिस्ट मागवायची आहे ना, त्याच्यासाठी तिला हाक मारते. चेतना माफ करा, ताई, माफ करा. चेतना पण सर आले एक ताई. मिनिटं द्या मला फक्त. काय झालं ताई? करते कोण आहे ही? आहे का? ए चेतना इकडे ये. इकडे ये तू. तू असिस्टंट आहेस का? हो पण मी नाही काय केलं थांब. ताई, मी काय नाही केलं ताई. मी काही सांग, बोललो का? काय नाही केलं? आधीच मेंदू वापरायचा थोडा. शांत हो. कान उघडे आहेत. हा शांतपणे ऐकायचं. मी तुझी क्षमा मागतो. पण मी काय केलंच नाहीये. अगं तू इकडे बघ. क्षमा कोण मागतय? मी मागतोय. म्हणजे चुकलं कोण आहे? तुम्ही. मग तू का घाबरतेस? स्थिर उभी राहा. एवढं नाही. साधं स्थिर म्हणजे मुळात तू मुलीसारखी उभी राहा बरं. हा? ही मुलगी आहेस ना तू? ताई, काहीच ना मुलगी आहेस की नाही? सरळ उत्तर दे. हा काय प्रश्न आहे सर? इट्स ओके ना, तुम्ही चिडू नका एवढं, काय तू घाबरू नको. हा, मी तेच सांगतोय की मी क्षमा मागतो. मी उद्वेगाने मगाशी जाऊ दे, आपण मुद्द्याचं बोलूया का? करेक्ट. ते यादीचं यादीचं मी बोलते ना, हा. तिच्याशी 1 मिनिट द्या मला फक्त. माफ करा सगळ्यांनी 1 मिनिट. ऐक ना, ती नावं कोणी लिहिली होती? दत्तूने लिहिली ताई. त्याला पटकन बोलव. नाही प्रसाद ओक सरांचे शेंगदाणे संपलेत ना, दत्तू ते त्यांना द्यायला गेलाय. काय करायचं या मुलाचं? त्याला किती वेळा सांगितलंय, सगळ्यांनी मागितलेलं सगळं नेऊन नाही द्यायचं. तेवढ्यापुरतं हो हो आणतो हा म्हणायचं आणि गायब व्हायचं. त्या एरियात परत दिसायचं नाही. नाही ताई, पण तो गेलाय आता द्यायला. दिले असतील त्यांनी, पण ताई तो आला ना तेव्हापासून रडतोय तो. हा. कारण तो शेंगदाणे द्यायला गेला ना, हा. तर बाजूला महेश कोठारे सर बसले होते. ते त्याला हे सतीश अशी हाक मारत होते. सलमान संध्या 2026. अभिनंदन 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 विजेत्यांना आणि मान्यवरांना तर MHJ सन्मान संध्या 2026 वर्ष 7.5 या सोहळ्यात रंगत वाढतच चालली आहे रसिक हो. बरं, मला दिसतंय तुमच्या मनात प्रश्न दिसतोय की 7.5 का? हो ना. मी सांगते. गेली 8 वर्ष या सोहळ्याचं आयोजन आम्ही करतोय आणि कोविडच्या वर्षी रसिक हो एवढे सगळे प्रेक्षक एका ठिकाणी येऊच शकत नव्हते, त्यामुळे तो सोहळा आपण ऑनलाईन केला होता. बरोबर? तो सोहळा उत्तम रंगत होता. अर्धी बक्षीसही वाटून झालेली होती, पण अचानक एका विंडोमधला एक माणूस शिंकला आणि सगळे पटापटा ऑफलाईन गेले. म्हणजे बघा तेव्हा किती भीती होती सगळ्यांमध्ये रसिक हो, की ऑनलाईन सोहळा असूनही शेजारच्या विंडोमधला माणूस शिंकतोय म्हटल्यावर लोक घाबरत होते, लोक पळून गेले, सोहळा थांबला, अर्धवट राहिला रसिक हो सोहळा. त्यानंतर आम्ही खूप प्रयत्न केले. आम्ही विजेत्यांना बक्षीस पाठवतो म्हणून फोन केले, पण सगळ्यांचं म्हणणं होतं की नको, काही नको, आत्ता कोविडमध्ये काही नको. तर आम्ही त्यांना सांगितलं आमचा माणूस PPE किट घालून येईल, पण सगळ्यांचं म्हणणं होतं नको, आम्हाला बाहेरची वस्तूच घरात नको आत्ता. त्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही आणि सोहळा अर्धवटच राहिला. म्हणून ते वर्ष आम्ही अर्धच धरतो रसिक हो, म्हणून 7.5. तर आता 7.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा सोहळा अत्यंत रंगतोय आणि आता त्याची रंगत अजून वाढवण्यासाठी आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळूया रसिक हो. तर कुठलं असेल पुढचं पारितोषिक? कुठलं असेल? तुम्ही आत्ता जर माझं निवेदन नीट ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी मध्ये मध्ये काही खुमासदार विनोद पेरले होते. तर मग कुठलं पारितोषिक असेल? अगदी बरोबर, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता चित्रपट विभाग. आणि नामांकन आहेत पृथ्वी प्रताप चित्रपट नुसती कटकट, समीर चौघुले चित्रपट टकला तो संपला आणि मंदार मांडवकर चित्रपट बोलना भाई. तर पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया
पापडखारवाले हेमंत पाटील यांचं. या सर. MHA सन्मान संध्या या ना. 2024. वा वा वा. नाही इथे नाही, तिथे थांबा ना सर, तिथे. हा. वा वा वा, जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मिस्टर हेमंत पाटील आपले मुख्य स्पॉन्सर, नसते उद्योग कंपनीचे आपण मालक आहात. आपल्या 3 पिढ्या महाराष्ट्रभर पापड खार पुरवतायत. जोरदार टाळ्या हेमंत पाटील यांच्यासाठी. तर आपण पारितोषिकाकडे वळूया. तर विजेते आहेत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता सनई चौघडे. समीर चौगुले. हे? समीर वाचा ना, समीर चौगुले. अरे हो ते काय झालं माझ्या भाचीचं लग्न आहे. मला ना अमरावतीची गाडी फटक्यात जाणं आहे नाव त्याच्यामुळे घ्या, नाव घ्या, नाव हा? हा? नाव घ्या. असं राहतं का? बरं बरं. हंड्यावर हंडे 5. तर नको ना, कधी कधीच येता ना असे विनोद नको. नाव लिहिलंय ते वाचा. तर विजेते आहेत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आहे समीर चौघाले. समीर चौघुले. हा? घू घू. समीर घू एवढंच आहे. सर तिथे अंगठा आलाय हो. अरे हा अंगठा बाजूला करा ना, वाचा ना आणि लिहिलंय ना. तर विजेते आहे, हे एडिट करा ते. तर विजेते आहेत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आहे समीर चौघुले. जोरदार टाळ्या समीर चौगुले यांच्यासाठी. MHA सन्मान संध्या अरे बापरे. 2024. सर MHA सन्मान संध्या 2024. खूप छान वाटतंय. म्हणजे याच्यासाठी केला होता अट्टहास. बंटी दादा, फॉर यू बंटी दादा. येस, थँक्यू. टकला तो संपलाची संपूर्ण टीम आहे तिकडे. श्वास फुललाय माझा. डिरेक्टर आहेत आणि लव यू आमचे DOP आहेत. आमची खूप चांगली मैत्री झालेली होती. सो दिस वन इज फॉर यू. थँक्यू व्हेरी मच. आज मला आभार मानायचे आहेत माझ्या बाबांचे. थांबा. इकडे इकडे. एकच मिनिट सर. काय झालं? शक्यच नाही. आज मला आभार मानायचे आहेत माझ्या आईचे, बाबांचे आणि सहचारिणी म्हणून असते. तर त्यांचा खूप मोठा एकच मिनिट. सर, कॉफी घेतली करू ना. असं नका करू. नाही पण असं होऊ शकत नाही. मी ट्रॉफी घेतली माझ्या हातून. एकच मिनिट काय झालंय? काय प्रॉब्लेम? नाही होऊ शकत सर. एक मिनिट हे घ्या, तुम्ही धरून ठेवा. यांना अवॉर्ड देऊ शकत नाही होऊ शकत नाही. हे घ्या अवॉर्ड घ्या. मिनिट. हो थांबा ना, Thank you तुम्ही very सांगतोय मी. पाटील तुम्ही अवॉर्ड देऊ नका यांना. तर तुम्ही त्यांनाच अवॉर्ड देताय. थांबा जाऊन देऊ. नाही थांबायला टाइमच नाही ना. गाडी ना अमरावतीची. सर, ठीक विशेष नाही ना. सर, नाही. भाचीचं लग्न आहे, जाणं आहे ना. मान्य आहे, सर. अर्जंट आहे. उशीर होईल आला सर, पहिले. एक मिनिट थांबा. ऐका ना सर, असं नका ना करू. काय झालंय काय पण? काय काहीच झालंय? मला नाही. कळेल का? काही नाही सर, एक मिनिट इथे थांबा. एकदम काही माझी काही नाही coffee? सर. पटकन द्या त्यांना. कॉंग्रॅच्युलेशन समीर चौगुले. पटकन झाला, पळून जा आता. बोलायचं कोपऱ्यातून पळून अरे जा पटकन. अरे, बोलायचं होतं मला ना तिकडे. जा ना. काय चाललंय? अरे लांबो. तेच काय कोण आहे? काय चाललंय हे? मी जर तुम्हाला सांगतोय की काहीतरी गडबड झाली आहे, गोंधळ झालाय, तरी तुम्ही पुरस्कार देत चाललाय, कॉंग्रॅच्युलेशन वगैरे चाललंय तुमचं, तर मी सांगतोय ते ऐका ना तुम्ही. अरे पण काय, व्हॉट इज अ प्रॉब्लेम? तुम्ही एकदम नाही, काहीच तुम्हाला नाही सांगता येणार आहे का? मी सांगतो, तुम्ही बाजूला मागे वा तुम्ही. एक मिनिट, मी सांगतो तुम्हाला. काय काय तुम चौगुले बरोबर? समीर चौगुले. थांबा, मी सांगतोय आता. माफ करा. मी या सोहळ्याचा परीक्षक आहे. व त्यात माफी काय मागता? ओके. अली कोणालाही बनवतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते बाहेर कोणालाही बनवत असतील. मला इथे बरीच वर्ष परीक्षक बनवतात की नाही सांगा यांना. हो, सर. हे अपमान करतायत आता. माफ मी करा. बरीच वर्ष या सोहळ्याचं परीक्षण करतोय आणि याही वर्षी मी केलेलं आहे. माझं तुम्हाला तेच म्हणणं आहे, तुम्ही यादी एकदा नीट निक्षून बघितली नसेल तर ती बघा. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता याच्या पुढे या माणसाचं नाव नाहीये. सर असं होऊ नाव नाही शकत म्हणजे? नाही. सर,
मी सांगतोय आयोजकांनी गोंधळ घालून ठेवलेला आहे नाही, सगळं. सर, असं होऊ अरे, शकत नाही, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा नाहीच आहे. सर ऐका ना, तुम्ही परीक्षक आहात, आम्ही मनापासून रिस्पेक्ट करतो. रिस्पेक्ट करा, नाही तर तुम्ही नका करू. मग ते रिस्पेक्ट गेला चुलीत. मला त्याच्यानी काही फरक पडत नाही. इतकी वर्ष मी मला मान मिळावा म्हणून मी काम करतोय का, तर तसं नाहीये. मी परीक्षण करतो कारण ते माझ्या तत्वात बसतं, म्हणून मी योग्य ते परीक्षण करतो. तुम्ही यादी तपासा ना, निकाल तुम्ही बघितलात ना, तर हा नाही येतो. असं होऊ हा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता नाहीये. सर मुद्दा काय आहे, ऑलरेडी मला हे दिलेलं होतं, प्रॉब्लेम आहे तेच सांगतोय, ते चुकीचं दिलं गेलेलं आहे तुम्हाला. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या इसमाचं मी नावच लिहिलेलं नाहीये. इसाम आहे मी. इसम कसं म्हणतात ते? इसम म्हणजे काय? चलती फिरती बॉडी असते ना, असं शरीर चालतं. ते जिस्म हो. इसम म्हणून मला अर्थ सांगू नका, मला माहिती आहे. इसम म्हणून तुम्ही हे करता, मला इकडे नाही, sorry, अपमान करायला सर, बोलवलं. ऐका ना, सगळं- इसम म्हणून नाव नका घेऊ. माझं नाव आहे, 29 वर्ष करिअर झालेलं आहे. समीर चौगुले हे नाव घ्या. अरे तुम्ही समीर चौगुले का? आता कळलं तुम्हाला? आता कळलं? 4 वेळेला फंबल माझ्या नावावरच पडला मग अशी तुमचा. अरे कुणाला? ओ ऐका, समीर चौगुले नाव आहे, ते घ्या ना किमान. जे काही असेल, एक मिनिट, जे काही असेल तुझं नाव, हा, पण ह्याचं नाव मी जर तिथे लिहिलं नाही तर तुम्ही याला पारितोषिक कसं देता? ह्या माणसाचं नावच नाहीये तिथे. असं नाहीये, सर. नावच नाहीये. असं का बोलता इथे? हे चूक आहे. हे इट इज हर्टिंग मी. सगळ्यांसमोर एक तर तुम्ही दिस इज नॉट फेअर यार. तुमच्या लिस्ट मधलीच नावं आहेत. मी लिस्ट मध्ये लिहिलेलं नाव हा नाही. अरे हा तो माणूस नाही. सर, हा असं का म्हणताय? हायलाइट का? हा असं का म्हणताय ते? असं नाही म्हणत आहेत सर ते. ऐका ना सर, सर आता प्रेक्षक खोळंबले, हा. आपण आता यांना देऊन टाकूया, आपण नाही. नंतर बघ. सर ऐका ना, नाही चालणार नाही. रसिको होय, आपले परीक्षक निमिषजी तत्ववादी, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा होऊन ते टाळ्या नका वाजवू. टाळ्यांचा मी भुकेलेला नाही. मुळात टाळ्यांसाठी काम करणारा कलाकारच नाही मी. इतकी वर्ष काम करतोय. 22 व्यावसायिक नाटकं केलेला मी लेखक आहे. त्याचे असंख्य प्रयोग वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या नाट्यगृहात झाले आहेत आणि त्याच्या एकाही प्रयोगाला एकाही प्रेक्षकांनी टाळी वाजवलेली नाही. तरी देखील मी अविरत काम करत राहिलेलो की नाही, लिहित राहिलेलो की नाही, कारण मी टाळ्यांसाठी, हे बघा, माझी निष्ठा ही रंगभूमीशी आहे, रंगमंचाशी आहे. वडा खायला आलेल्या प्रेक्षकांनी दाद दिली नाही याच्यानी मला काही वाईट वाटणार नाहीये. कळलं का तुम्हाला? त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी काम करतोय असं तुम्ही समजू नका. मी काही मिंधा नाही. हा? तुम्ही लिस्ट मध्ये जी नावं लिहिली होती तीच नावं- त्यातच हा नाहीये. हा म्हणजे सर, म्हणजे काय? सर, तुम्ही थांबा ना जरा. एक तर तुम्ही अपमान केल्यावर हा म्हणतो, ह्याच्यावर काही थांबा ना जरा वेळ. भाषण सुरू केलं होतं ना हे. अरे यार, काय तुम्ही 1 मिनिट थांबा ना, मी ट्राय करते ना मॅनेज करायला. फॅमिली तिथे तुम्ही लिस्ट मागवा हवं तर. चेतना, चेतनाचं तर मुळीच नाहीये. अरे ह्याचं नाही लिहिलंय तर तिचं का लिहीन मी? सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता असं पारितोषिक आहे तर तिचं लिहिणार आहे मी. सर ऐका ना, चेतना माझी असिस्टंट आहे. असिस्टंट म्हणजे तुमची असिस्टंट आहे म्हणून आता तिला पारितोषिक द्यायचं म्हणजे पार्शियालिटी करायची? हे बघा, मी माझ्या तत्वांशी एकनिष्ठ राहणारा परीक्षक आहे. मी सर, ऐका अजिबात ना, असं- काय बोलताय तुम्ही? तिला पारितोषिक द्यायचं नाहीये, लिस्ट मागवायची आहे ना, त्याच्यासाठी तिला हाक मारते. चेतना, माफ करा, ताई, माफ करा. चेतना, पण सर आले एक ताई. मिनिटं द्या मला फक्त. काय झालं ताई? करते कोण आहे ही? आहे का? ए चेतना, इकडे ये तू. तू असिस्टंट आहेस का? हो, पण मी नाही काय केलं. थांब. ताई, मी काय नाही केलं. ताई, मी काही सांग, बोललो का? काय नाही केलं. आधीच मेंदू वापरायचा थोडा. शांत हो, कान उघडे आहेत. हा, शांतपणे ऐकायचं. मी तुझी क्षमा मागतो. पण मी काय केलंच नाहीये. अगं तू इकडे बघ, क्षमा कोण मागतोय? मी मागतोय. म्हणजे चुकलं कोण आहे? तुम्ही. मग तू का घाबरतेस? स्थिर उभी राहा. एवढं नाही, साधं. स्थिर म्हणजे साधं. मुळात तू मुलीसारखी उभी राहा बरं. हा? ही मुलगी आहेस ना तू? ताई, काहीच ना, मुलगी आहेस की नाही? सरळ उत्तर दे. हा काय प्रश्न आहे सर? इट्स ओके ना, तुम्ही चिडू नका एवढं, काय तू घाबरू नको. मी तेच सांगतोय की मी क्षमा मागतो. मी उद्वेगाने मगाशी जाऊ दे, आपण मुद्द्याचं बोलूया का? करेक्ट. ते यादीचं मी बोलते ना, हा. तिच्याशी 1 मिनिट द्या मला फक्त. माफ करा सगळ्यांनी, 1 मिनिट. ऐक ना, ती नावं कोणी लिहिली होती? दत्तूने लिहिली ताई. त्याला पटकन बोलव. नाही, प्रसाद ओक सरांचे शेंगदाणे संपलेत ना, दत्तू ते त्यांना द्यायला गेलाय. काय करायचं या मुलाचं? त्याला किती वेळा सांगितलंय, सगळ्यांनी मागितलेलं सगळं नेऊन नाही द्यायचं. तेवढ्यापुरतं हो आणतो हा म्हणायचं आणि गायब व्हायचं. त्या एरियात परत दिसायचं नाही. नाही ताई, पण तो गेलाय आता द्यायला. दिले असतील त्यांनी, पण ताई तो आला ना तेव्हापासून रडतोय तो. कारण तो शेंगदाणे द्यायला गेला ना, तर बाजूला महेश कोठारे सर बसले होते. ते त्याला हे सतीश अशी हाक मारत होते. आणि ताई ते त्याला म्हणाले, हे सतीश
यू नो बस्टर्ड किटन स्पेशली यू शुड नो बस्टर्ड किटन. ताई तो प्रचंड रडतोय, घाबरलाय खूप. त्याला सांग नको घाबरूस. त्या माणसाचं करिअर काय आहे आणि याचं करिअर काय आहे, कशाला घाबरायचं. त्या माणसाने आयुष्यभर सिनेमे केलेत. याचं काय, जरा ऍक्टिंगचं करिअर होतंय ना होतंय, काय तर वॉकी टॉकी रेंटवर द्यायला लागलाय, ज्यूस आणि सॅलड विकायला लागलाय. एवढ्या दगडांवर पाय असल्यावर बसो कसं काय लक्षात राहणार. नाही माहित असणार ना. त्याला सांग अजिबात घाबरायची गरज नाहीये. त्याला तू एक काम कर, मृणाला त्यांच्याकडे पाठव, त्याला इथे बोलव. नाही ताई, ती तर अजूनच भेदरलीये. दत्तू आला, तो रडायला लागला म्हणून मी मृणाला त्यांच्याकडे पाठवलं. तर महेश कोठारे सर तिला म्हणाले, हे सतीश दाढी निकाल की क्यों आया. आपल्या मुलींना कधी कळणार आहे की हे असं 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 नाही चालायचं. तुमचं प्रसन्न झालं असेल तर पटकन पुढे हो जाऊया ते आपण. लिस्टचं सॉरी, चला. एक्स्ट्रीमली सॉरी, लिस्टचं बघ आता. दत्तूला लिस्ट घेऊन बोलव पटकन. Correct. ती यादी मागवा म्हणजे तुम्हाला मागवते. कळेल की मी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून ह्याचं नाव लिहिलंच नाहीये. हे का म्हणतायत मग हे का म्हणतायत. हो सर मान्य आहे मला, पण तुम्ही सर त्या लिस्ट मध्ये तेच नाव लिहिलं होतं. माझं ऐका एकदा तुम्ही. म्हणजे माझ्यावर अविश्वास आहे आता. मी चुकीचं लिहिलं, अशक्य. हो, नाही सर तू का ह्याचं नाव लिहिणं अशक्य. अचेतन अवस्थेत देखील मी या माणसाचं नाव लिहिणार नाही कधी. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा नाही, माझ्याकडून नाही कोणही चूक. अरे माझ्या प्रज्ञेवर प्रचंड विश्वास आहे आणि अचेतन अवस्थेत देखील माझी प्रज्ञा ही मूल्याधिष्ठित विचारानेच काम करते. त्याच्यामुळे सर्वोत्कृष्ट नाही, हे काय शक्य नाही. हे काय बोलतात माझ्याबद्दल. दुसरं काहीच बोलत नाहीयेत हे बघा सर तुम्ही हे सिनियर आहात, तुमची अनेक नाटकं आलेली आहेत, सगळं सिनेमे वगैरे काय असतील ते असतील. तुम्ही हे जे अचेतन आणि मूल्याधिष्ठ वगैरे शब्द वापरलेत, माझ्या मनात असा आदर निर्माण होता होता करता जातो तो आदर. मग हे असं नका करू, सांगून ठेवतोय. नीट बोलूया फक्त सर, आपण त्यांच्याशी असं नको बोलूया आपण एकदा. नाही ते काही असेल पण नाहीये तर नाहीये असंच म्हणणार आपण. हे बघ, हे आल्यापासून माझा एवढा अपमान माझा कधीच झालेला नाहीये. खरंच काय. तसा झालाय म्हणजे तसा खूपच झालाय म्हणजे मुद्दा तो नाही, पण आज होतोय ना, हा महत्वाचा ना. एवढा अपमान खरंच झालेला नाही माझा. नाही अपमान तुझा नाहीच होते, तुला कळत नाही अपमान तुझा नाही. खरं तर त्या नटाचा होतोय ज्याला मी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता याच्यासाठी निवडलेला आहे. आणि त्याचं नाव मी जाहीर करतो आता संपूर्ण प्रेक्षकांसमोर. मी जाहीर करतो की सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आहे मंदार मांडवकर. अरे टाळ्या नका हे चल 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 मी आहे चल अजून फिक्स नाही झालंय. चल अरे हो. चल हो, हो, हो. चल चल वा बाळा वा वा. सॉरी हो अरे एवढं फिक्स नाही ऐक थँक्यू. मी थँक्यू म्हणेल माझ्या टीम मेंबरला, माझ्या प्रोडक्शनला, छोटा पातळ प्रोडक्शन, आणि माझे डिरेक्टर. चल अरे ऐक चल माझे डिरेक्टर सिक्कीम दार्जिलिंग यायला. काय नाव नाही घेतात त्या डिरेक्टरचं. कशाला एवढी सगळी एनर्जी चल मध्ये जाते तुझी. ऐक अरे अजून फिक्स व्हायचंय, ते फक्त म्हणालेत, अजून झालेलं नाहीये. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता कोणाला द्यायचं ऐक माझं. मी चुरापाव खात होतो, माझं नाव ऐकलं मी पटकन. अरे हो नाव ऐकलं त्यांनी सहज घेतलं, अजून डिसाईड व्हायचंय. जरा 2 मिनिटं थांब जरा. एक मिनिट, कोण बळाला सहज घेतलं. मी जर सांगतोय की तो आहे, तू सहज घेतलं वगैरे कसं? यादी अजून आलेलं नाही ना, फिक्स झालेलं नाही ना अरे पण अजून. मी सांगतोय की त्या ए बाळा इथे तू बाळा अप्रतिम भन्नाट हसून हसून मेलो मी तुझा अभिनय बघताना. अफाट अभिनेता आहेस तू बाळा. अरे काय अफाट आहे अहो. यांनी ज्या चित्रपटात काम केलं तो विनोदी चित्रपट नव्हता, हॉरर होता. भूताचा रोल ह्याच्याकडे होता. पहिल्या सीन मध्ये जेव्हा आला तेव्हा सीन मध्ये असं दिसतंय मुखवटा गळून पडला. यावर तो कॅमेऱ्यात बघून सॉरी म्हणाला, पुन्हा लावला आणि पुढे कंटिन्यू केला. हा सीन एडिट व्हायला पाहिजे होता. एडिटरच्या आणि डिरेक्टरच्या दोघांच्याही नजरेतून सुटला. चुकीचा NG शॉट म्हणतात तो लागलाय. ऐका माझं. ए मूढ माणसा, तोच सीन मला सगळ्यात जास्त आवडला. तोच विनोदाचा आविष्कार होता. हा बाळा तुझे दिग्दर्शक कुठे मला दाखव. बाळा अप्रतिम
सेल्यूट. अरे ब्रेकियन थेअरीचा वापर केलेला आहे त्यांनी. कुठली ब्रेक थेरी? ब्रेक मी तुम्हाला सांगतो बाई. ब्रेक काय म्हणून गेलाय की एक भावभावनांचा प्रवाह जेव्हा चालू असतो तेव्हा तो मध्येच खंडित करायचा, त्याला बांध घालायचा आणि एक हळूच वास्तवाची जाणीव करून द्यायची प्रेक्षकांना आणि पुन्हा एकदा त्या भावभावनांच्या प्रवाहात जाऊन तो सिनेमा पूर्ण करायचा क्लायमॅक्सच्या वेळी. हे ब्रेथनी सांगितलेलं आहे की नाही? बरोबर ना? मग त्याचा वापर केलेला आहे तर त्या दिग्दर्शकाला देखील मी सलाम करतो. अरे कुठला? अरे चुकले. अरे मिस्टेक आहे ती त्यांची. कळत? बाळभोज चित्रपट होता. एका सीन मध्ये त्यांनी वीक घातलेला होता, तीनदा खाली पडला, तीनदा सॉरी म्हणून केला. ते पण दिसतंय त्याच्यात. लक्षात आलं का? नाही दादा, मी शटल ऍक्टिंग करत होतो. शटलने ढाणूला जा, चिकू खा आणि त्या शटलने परत ये. हा विनोद. हा विनोद या माणसाचा आणि याची अपेक्षा आहे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता. जाऊ दे ना असं. हा मला टोचतोय आता. हे का बोलतो माझ्याबद्दल असा तो? तू त्याच्याबद्दल कसं बोलतोय? किती महान काम केलं आहे त्या मुलांनी. अरे मी परत तेच सांगतोय की ब्रेक्टियन थेअरीचा वापर केलेला आहे म्हणून तो मुखवटा वगैरे पडला, तो त्यांनी परत लावला आणि ते तसं दाखवलेलं. एवढं असेल ना तर मग मला नॉमिनेशन का दिलं तुम्ही? नव्हतंच द्यायचं. म्हणजे मला द्यायचं नव्हतं. मग का दिलं? तेच म्हणतोय, का दिलं मला नॉमिनेशन? त्यांनी द्यायला लावलं. ओ बाई सांगा. आई म्हणजे मी मग तुम्ही सांगितलं की नाही मला की समीर चौगुले या नटाला नामांकन द्या, त्याला अवॉर्ड मिळालं तर तो जिन्यावर येताना पडतो, मुवमेंट बनते. आणि त्याला अवॉर्ड नाही मिळालं तर त्याचा चेहरा एवढा पडलेला दिसतो की त्याने ही मुवमेंट बनते. दोन्हीकडे मजा येते. त्याच्यामुळे तुम्ही बोललात की नाही? हे कारण आहे मला इथे बोलवलं, नॉमिनेशन दिलं म्हणून? अगदी तसं. एवढा अपमान माझा या क्षणाला होतोय, याची लाज बाळगा तुम्ही सांगून ठेवते. लाज नाही. आणि याच्या पुढे जाऊन देखील या म्हणाल्या होत्या की अगदीच या दोन्हीपैकी काहीच झालं नाही तर माझं 29 वर्षाचं, बरोबर 29 वर्षाचं करिअर हे सांगत बसेल प्रेसला, त्यांनी देखील TRP मिळेल. हे कमाल आहे रे. म्हणजे दिस इज टू मच यार. हा. म्हणून तुम्ही नॉमिनेशन दिलेत मला. करेक्ट. नाहीतर मी नॉमिनेशन शक्य नाहीये ही गोष्ट. अहो आमच्या अभिनयाच्या चर्चेत हा माणूस नव्हताच कधी. आणि मुळात मी आता बोलणार नव्हतो पण मी बोलतो आता. या 14 मिनिटाच्या स्किट्याला मी अभिनेताच मानत नाही. हो. स्किट्या आहे मी. 29 वर्ष करिअर फक्त स्किट्या केलं मी. असं नका बोलू. नाही एक मिनिट ऐका. या सर इकडे या. स्किट्या बोलला अरे मला हा सगळ्यांसमोर. अरे हा मला टाइम होतोय ना. माझी गाडी आहे ना, माझी गाडी अमरावतीची. तुम्ही काय करा, तुम्ही दोघं जण मिळून आहे ना हे पारितोषिक अर्ध करून घ्या. हा म्हणजे हे वरचा तुम्ही ठेवा, खालची बशी त्याला द्या. आम्ही पापड खार 1 किलोचा खडा असला तर अर्ध करून वाटतात ना. पापड खार आहे हा सन्मान आहे. पापड खार आहे का? अक्कल शून्य आहात का तुम्ही? अरे मला बोलताय पैसे मी लावले यार. नाही ते हे जे काही असेल पण तुम्ही जे ट्रॉफी आहे तो सन्मान आहे, तो योग्य त्या नटालाच मिळाला पाहिजे आणि तो योग्य तो अभिनेता, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा आहे. तो चित्रपट त्या लायकीचा नाही. ऐका माझे, एका सीन मध्ये हा आणि 2 कॅमेरे पण दिसतात त्या सीन मध्ये. कसं आहे दादा, कारण ती टू शॉट कॅमेरे होते. अरे खड्ड्यात गेला 2 शॉट. असं कधी असतं का 2 कॅमेरे दिसतात? अरे नीट बोल. ताई एकच रिझल्ट मिनिट. मिळाला. हे बघ, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता. विराज जगताप गेल्या वर्षीच आहे हे. नाही काय असं कसं विसरू शकतेस? आपण विराज जगतापला बक्षीस दिलं आणि तो खाली गेले प्रेक्षकांनी त्याला पकडलं, मारलं, ट्रॉफी खेचून घेतली आणि परत आणून दिली मागे. बरोबर, sorry, असं कसं विसरू शकतेस? Sorry, गेल्या वर्षीच आहे ते. ऐकलं म्हणजे गेल्या वर्षी देखील गोंधळ घातला होता तुम्ही. या वर्षी देखील चुकीच्या माणसाला प्रेक्षकांना आवडलं नाही, आमचं काही नव्हतं. खरंच सांगते मी. नाही पण याला पारितोषिक देऊ नका एवढाच माझा मुद्दा आहे. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपल्याकडे बालकलाकारची ट्रॉफी हा. आहे आणि बालकलाकार कोणी निवडलाच नाही. आपण यावर्षी ती ट्रॉफी यांना देऊन टाकूया. अरे काय डोका फिरलंय का? बालकलाकार म्हणून मला ट्रॉफी देताय? स्टेजवर काय गुडघ्यावर यायचं का मी? मिळते तर घ्या ना. अरे मिळतं तर घ्या. मी मी सेटिंग लावते ना तुमची. काय बोलताय तुम्ही? मी सेटिंग लावते. विंगेत कसं बोलताय केल्यावर ते? देते ना. नाही मला नाही. मला इथे मिळणार आहे, अपमान होणार आहे. नंतर मग मी प्रेसशी बोलतो मी आता काय बोलायचं. नाही सर, काय बोलताय तुम्ही? असं काही करून. सर एक मिनिट प्लीज तुमची काही हरकत नसेल तर आपण बाल कलाकार देऊन टाकूया का? द्या ना. विनोदी अभिनेता सोडून कुठलाही द्या. बालकलाकार द्या. एक काम करा, फक्त अनाऊन्स करताना बालिश कलाकार असं अनाऊन्स करा. हे बघ, बालिश कलाकार म्हणजे काय वाईट काय वाकडं आहे हो आपलं? त्यांच्याकडून सर ऐका ना, जाऊ द्या ना आता. ते आहे ट्रॉफी तर देऊन टाकूया ना.
ना असं नका ना करू. एक मिनिट ठरलं तर मग वा 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 सगळे खुश झालेले आहेत. वा 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 तुम्ही विंगेत जा. बालकलाकार तुम्हाला आम्ही अनाऊन्स करतो आणि मग हे तुम्हाला बक्षीस देतील. जा विंगेत पटकन. अरे पण त्याच्या डोक्यावर बालच नाहीये, बाल कलाकार काय शोभीन तो. बापरे विलक्षण विलक्षण बरं का विनोद सरार भाऊ. डोक्यावर बाल नाही आणि बालकलाकार हा विनोद जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या विद्वत्तेबद्दल मला शंका आहे, एवढंच सांगतो तुम्हाला मी. हा? चला द्या मला द्या ट्रॉफी. दादा दादा एक मिनिट माझ्याकडे पर्याय आहे दादा. काय? तू एक जोक सांग, मी एक जोक सांगतो. ज्यांचा जोक ज्यांना आवडेल, जे जास्त हसतील ते त्यांना विनोदी अभिनेता देतील. जोकची शर्यत लावली आहे इकडे. हा काय हा सन्मान सोहळा आहे, लक्षात आलं तुझ्या? ठीक आहे दादा, तू सन्मान 16 घे, मी सन्मान 17 घेतो. बाळा तू इथे हा, बाळा इकडे ये रे. बाळा फार भारी रे. विलक्षण विनोद शैली आहे तुझी. ही ठेव, उज्ज्वल भविष्य आहे तुझं. सन्मान 16वर सन्मान 17. ओ माय गॉड. सन्मान 16वर सन्मान 17 हा जर विनोद तुम्हा सगळ्यांना आवडत असेल तर तुम्ही ह्यालाच द्या पारितोषिक. मला देऊच नका, मी आत्ताच्या आत्ता घरी जातो, मला थांबायचंच नाहीये. तर सर ऐका ना मी देते ना नंतर. सर, विंगेत द्या.